आज आपण महिनाभर टिकणारी मस्त अशी ओल्या नारळाची वडीची रेसिपी पाहूया। तर त्यासाठी एक मोठ्या आकाराचा नारळ फोडून त्याचा पाठीकडील काळपट भाग काढून घेतला। त्यानंतर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला याचा किस तयार करायचा आहे। तुम्ही खोवून घेतला तरीही चालेल। घरातल्या वाटीने किंवा मेजरिंग कपाने आपल्याला हा किस मोजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला साखरेचा अचूक अंदाज येईल। त्यानंतर एक जाड तळाची कढाई घ्यायची आहे, त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचं आणि हा किस आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी छान असा परतवून घ्यायचा आहे। थोडंसं मिश्रण कोरडं झाल्याच्या नंतर त्यामध्ये पाऊण वाटी दूध आणि 1 वाटी साखर घालायचं आहे। हे मिश्रण आपल्याला छान शिजू द्यायचं आहे। त्यानंतर मस्त अशी मावा बर्फीसारखी टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी एक पेढा घालत आहे। हे सर्व जिन्नस आपल्याला छान कोरडं होईपर्यंत शिजवायचं आहे। साधारणतः 7 ते 8 मिनिटं हे मिश्रण शिजण्यासाठी वेळ लागतो। शिजल्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला हे सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। मिश्रण कोमट असतानाच याच्या छान अशा वड्या पाडून घ्यायचं आहे। 2 तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचे। पुन्हा एकदा काप करून घ्यायचे आहे। मस्त अशी आपली महिनाभर टिकणारी ओल्या नारळाची